विरोध करण्याच्या संदर्भामध्ये आज सार्वजनिक बैठक आपण आयोजित केली. निश्चितपणानं हा शेतकऱ्यांचा शक्तीपीठ नसून हा व्यापाऱ्यांचा आणि उद्योगपतींचा शक्तीपीठ आहे. हा यावरूनच आपल्या या सगळ्या 856 किलोमीटरचा जो हा नवीन अलाइनमेंटमधला जो रस्ता आहे, म्हणजे पहिल्या अलाइनमेंट 2023ला हा रस्ता या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या राज्याचे मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा 2023ला हा रस्ता राज्य शासनाचा रस्ता म्हणून हा रस्ता प्रस्तावित झाला. निश्चितपणानं 801 किलोमीटरचा असणारा रस्ता, 70,000 कोटीचा असणारा खर्च आणि त्याच्यामध्ये नवीन अलाइनमेंट झाली आणि नवीन अलाइनमेंट होत असताना सुद्धा हा अलाइनमेंटचा रस्ता 856 किलोमीटरवरती गेला आणि सर्वसाधारण 1 लाख कोटीच्या पुढं साधारणचा हा अंदाजे बजेटचा रस्ता आता हा बजेटमध्ये आहे. निश्चितपणानं 13 जिल्ह्यामध्ये जाणारा रस्ता हा वर्धा असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, सोलापूर, सांगली, सातारा आणि शेवटचा आपला कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा. निश्चितपणानं 13 जिल्ह्यामध्ये हा रस्ता जात असताना सुद्धा 856 किलोमीटरपैकी 550 किलोमीटरचा रस्ता असा आहे की त्याच्यामध्ये दुष्काळी भाग येतो, त्याच्यामध्ये डोंगर येतात, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अनडेव्हलपमेंट जमिनी येतात आणि त्यामुळं हा रस्ता कुठेतरी किमान जवळजवळ 7 जिल्ह्यामधून जाणारा हा रस्ता नंतर तो वाढत हा 13 जिल्ह्यावरती आलेला रस्ता आहे. महाराष्ट्र बघितलं तर आपला 3.5 पीठांचा महाराष्ट्र आहे, कारण देवी देवतांचा आपला हा महाराष्ट्र बघितला, संतभूमीचा जर महाराष्ट्र बघितला तर 3.5 पीठं आपल्या ह्या राज्यामध्ये आहे आणि या 13 जिल्ह्यामध्ये सुद्धा ही 3.5 पीठं आपली येतात आणि त्यामुळे हा शक्तीपीठाचा उगम झालेला आहे. निश्चितपणानं हा रस्ता 40 तालुक्यामधून जातो, जवळजवळ 300-350 गावामधून हा रस्ता जातो आणि 27,000 एकर ही बाधित होते. आणि मगाशी सरांनी सांगितले की सोलापूरमधला हा रस्ता, पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार करूया. सोलापूरमधनं येणारा रस्ता सांगली जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये येतो. सातारा जिल्हा पहिला अलाइनमेंटमध्ये सर नव्हता, पण आत्ताच्या अलाइनमेंटमध्ये धरला गेला आणि तो कुर्शी सावळी असेल किंवा हा सगळा भाग असेल त्याच्यामध्ये दुष्काळी भाग ॲड केला गेला आणि त्यातून हा सांगली जिल्हा म्हणजे कडेगाव, विट्यातून सरळ तो शिरगावपासून सागरसीचं धरण, टाकारीपासून तो इटकरेपर्यंत गेला आणि इटकरेपासून वरती आपल्या वारणा नदीतून तो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला. हा शक्तीपीठाचा मार्ग येत असताना याच्या पार्श्वभूमीमध्ये आपण जायचं असताना सुद्धा 1955ला महायुतीचं सरकार होतं, मनोहर जोशी त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळामध्ये जसं आता आमच्या सभापतीने किंवा जिल्हा सदस्य पिंटू माने सांगितलं की हा रस्ता 1995ला पुणे मुंबई हा महाराष्ट्रातला सर पहिला प्रोजेक्ट असा आहे की एक्सप्रेस हायवे म्हणून तिथं महाराष्ट्र राज्याने स्वीकारला. त्या काळामध्ये सुद्धा त्या रस्त्याला बरेचसाच विरोध झाला, पण कालांतराने शेतकऱ्यांना वेगवेगळे आमिष दाखवून हा रस्ता त्या काळामध्ये तिथून तो 250 किलोमीटर रस्ता एक्सप्रेस हायवे झाला. त्याच्यानंतरचा दुसरा मार्ग आला, समृद्धी महामार्ग आला, जो नागपूर ते रत्नागिरी हा रस्ता धरण्यात आला. तिथं सुद्धा बरीच आंदोलन झाली. आम्ही त्या सुरुवातीच्या आंदोलन ठराविक गावामध्ये या सुरुवातीला गेलेलो होतो, पण नंतर शेतकऱ्यांच्या मधील गाफीलपणा आणि कायद्याच्या कुठेतरी त्रुटी असल्यामुळे तो रस्ता सुद्धा मंजूर झाला आणि आपल्या भागातून तो जवळजवळ 150 फुटाचा रस्ता, साधारण 150-175 फुटाचा रस्ता तो परत त्या रत्नागिरीला हा मार्ग गेला. निश्चितपणानं तिसरा मार्ग आपल्यामध्ये येतोय. आपल्यामध्ये हे अलाइनमेंट नव्हती. पूर्वेचा पश्चिमेचा भाग करवीर तालुक्याचा असेल किंवा इतर तालुके आपले पन्हाळ्यातला असेल किंवा हा जाणारा राधानगरी बुदरगड असेल, हा सुद्धा त्या आपल्यामध्ये रस्त्यामध्ये नव्हतं. पण एका जिल्ह्याच्या एका आमदारांनी त्याला विरोध केला. सध्याचे ते आता मंत्री आहेत हसन मुश्रीफ साहेबांनी त्याला विरोध मोठ्या प्रमाणात केला आणि एका आमदाराच्या विरोधामुळं तो रस्ता वाढीव रस्ता धरला गेला आणि तो रस्ता त्या जिल्ह्यात त्या आमदारांच्या कार्यक्षेत्रातून वजा झाला. फक्त त्यातली 2 गावं घेतली आणि त्यातून हा रस्ता पुढं वाढ झाली आणि ही वाढ होत असताना सुद्धा तो वाढीव रस्ता आमच्या करवीर तालुक्याच्या पन्हाळा असू दे, गगनबावडा असू दे किंवा करवीर असू दे, या करवीर विधानसभा मतदारसंघातून हा रस्ता गेला. निश्चितपणाने एक आमदार जिल्ह्यातला तिथं विरोध करतोय आणि दुसरा आमदार किंवा दुसरे सगळे आमदार त्यांनी सुद्धा निश्चितपणाने हा विरोध करावा, कारण कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा याच्यामध्येच पिंटूभाऊ हा जास्त प्रमाणात विरोध चालू आहे. आणि निश्चितपणानं जर आपण बघितलं तर आज महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीच्या सत्तेमधले बरेचसे कोल्हापूरमधले तालुके असे आहेत की तिथं महायुतीतला आमदार असू दे किंवा मंत्री असू दे तिथं सुद्धा आता आहेत. निश्चितपणानं त्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांचं आणि भविष्यातल्या या सगळ्या आपल्या जिल्ह्याच्या, कारण जिल्ह्याचे पालकमंत्री आज बघितलं तर प्रकाश आंबेडकर साहेब आहेत
आणि पालकमंत्र्यांना सुद्धा निश्चितपणानं त्यांच्या मतदारसंघात तो रस्ता जातो आणि या जिल्ह्यातलं पालकत्व त्यांनी स्वीकारायला आहे. त्यामुळे निश्चितपणानं हा रस्ता सुद्धा या मतदारसंघात असू दे किंवा पलीकडच्या आपल्या मतदारसंघात असू दे, निश्चितपणानं पालकत्वानुसार हा कोल्हापूर जिल्ह्यातला रस्ता न होता. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी असं पण म्हणेन, 13 जिल्हे धरले तर प्रत्येक जिल्ह्याला 10 आमदार असतात. 130 आमदार 13 जिल्ह्याचे झाले तर 130 आमदार जर हा मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातला रस्ता असेल, जर उपमुख्यमंत्र्यांच्या आणि महायुतीच्या स्वप्नातला जर रस्ता असेल, तर निश्चितपणानं 130 आमदार ते काय करतात. हे मला वाटतं हिंगोलीपासून, यवतमाळपासून, वर्ध्यापासून ते सिंधुदुर्गपर्यंत हा रस्त्यातले प्रत्येक जिल्ह्याला जर प्रत्येक तालुक्याला एक आमदार जर झाला तर निश्चितपणानं 10 आमदार आणि 10 गुणिले 13 अशी निश्चितपणाने 130 आमदार. 130 आमदारांनी 130 आमदार झाले तर त्यातले मंत्री किमान 20 मंत्री धरा. म्हणजे कॅबिनेटला दर आठवड्याला मुख्यमंत्री असू दे, उपमुख्यमंत्री असू दे, हे निश्चितपणानं या मुख्यमंत्र्यांना आणि आपल्या मंत्र्यांना यांची भेट होते, यांची बैठक होते. निश्चितपणाने याचा कैवळा कलेक्टर ऑफिसला तर आपण जनसामान्य म्हणून आपण आपली उडी कुठेपर्यंत आहे, कलेक्टर ऑफिसपर्यंत आहे. त्याच्या पुढे आपण ना मंत्र्याची गाडी अडवू शकतो ना मुख्यमंत्र्याची अडवू शकतो. निश्चितपणानं ही जनसुनावणी व्हायला पाहिजे होती. 2023 पासून या रस्त्याचा एखादा प्रकल्प काढला तर त्याची जनसुनावणी घेतली जाते, पण ह्या रस्त्याची आणि ह्या प्रकल्पाची जनसुनावणी सर अजून नाही. म्हणजे बाधित होणाऱ्या लोकांचं म्हणणं सुद्धा घ्यायला पाहिजे, पण ते घेतलेलं नाही. 1955चा तुम्ही कायद्याचा इथं उल्लेख निश्चितपणाने केला, खरोखर सर तो चांगला उल्लेख आहे. पण हा उल्लेख करत असताना सुद्धा 2000 नवीन अमेंडमेंट आलं, त्याच्यात सुद्धा 2023ला जुन्या कायद्याचं परत रूपांतर केलं गेलं. म्हणजे भाऊ हा घटनेतला विषय असा सांगतो, हा प्रकल्पाचा जो विषय आहे हा घटनेतला विषय आहे. हा काय कायदा कुठल्या सरकारने केला अशातला भाग नाही. हा संविधानामधला एक पॉईंट आहे, क्लॉज आहे. तो क्लॉज असा सांगतो की देशाला आणि जर राज्याला एखाद्या प्रकल्पाची गरज असेल, मग तो तुमचा धरणाचा प्रोजेक्ट असेल किंवा उद्योगधंद्याचा असेल किंवा कुठलाही इतरी काय असेल, तर निश्चितपणानं शेतकऱ्याला न विचारता सुद्धा तुम्ही आमच्या जागा अक्वायर करू शकताय. आणि हा संविधानातला घटनेतला विषय असल्यामुळं हा घटनेचा आधार घेऊन निश्चितपणाने याचे कायद्यात रूपांतर करून आणि वेगवेगळे सरकार ज्या वेळी त्यावेळी त्यातली कलमं बदलली जातात, पण सर कायदा बदलला जात नाही, घटना बदलली जात नाही. हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि निश्चितपणानं त्याचा आधार घेऊन हा रस्ता होत आहे. निश्चितपणानं बीडामध्ये सुद्धा आज ही बैठक होत्या, तुम्ही बऱ्याचशाच बैठकीत असेल, आज तुम्ही बऱ्याच भागातल्या हजर आहे. मी सुद्धा परवा सांगली सातारामध्ये सुद्धा 3 दिवस मी या जिथून रस्ता हा गेला त्या रस्त्याला सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी जाऊन बघून प्रत्यक्ष परिस्थिती बघितली. तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला पश्चिम भाग जितका या 13 जिल्ह्यामध्ये बाधित होणार आहे किंवा 856 किलोमीटर बाधित होणार आहे, तेवढा कुठलाही म्हणजे आज हिंगोलीला जावा, हिंगोलीचं जंगल आहे किंवा इतर गोष्टी त्यांच्या तिकडे आहेत, बरेचसेच आहेत. पण आपल्या भागाला हा जो काही नवीन वाढीव 56 किलोमीटरचं जे काय केलेलं आहे, हे 3 तालुके आहेत, पन्हाळा आहे, गगनबावडा आहे आणि आपला हा करवीर आहे. निश्चितपणानं सगळ्यात धोका जर कुठल्या ह्या एवढ्या 400-450 तालुक्यामध्ये होत असेल तर तो करवीर तालुक्याला जास्त होतो. आणि बाधित फक्त तो प्रकल्पग्रस्त होत नाही, तर सामान्य नागरिक आणि गावाच्या गावं निश्चितपणानं बाधित होतात. त्या 56 किलोमीटरचं अजून डिझायनिंग झालेलं नाही, फक्त अलाइनमेंट झालेलं आहे, पण डिझायनिंग झालेलं नाही. निश्चितपणानं ते डिझायनिंग होताना सुद्धा कदाचित आपल्याला ते डिझाईन पुराचा धोका होणार नाही अशा पद्धतीनं दाखवतील सुद्धा, पण ते डिझाईन असू दे किंवा काय असो, कारण निसर्गाचा आपल्याकडे एवढा मोठा प्रकोप असतो. तुम्हीच मगाशी म्हटला की चेरापुंजीपेक्षा सुद्धा गगनबावड्यात जास्त पाऊस पडला. तसंच पावसाचं प्रमाण सुद्धा आपल्याकडं अस्थिर आहे, म्हणजे चंचल प्रमाणात आहे. कधी 120-150 मिलीमीटरचा 200 मिलीमीटरचा सुद्धा पाऊस पडतोय आणि कधी कधी 10 मिलीमीटरचा सुद्धा पाऊस पडतोय. निश्चितपणानं ह्या चंचल निसर्गाच्या चंचलपणामुळं आपल्या भागाचा ऱ्हास होऊ शकतोय. आणि निश्चितपणानं आम्ही सुद्धा म्हणजे तुमच्या बैठका होतात, सगळ्या होतात, शेतकरी येतोय नाही येतोय ह्याच्यापेक्षा सुद्धा आज पासपोर्ट असू दे किंवा मग प्रतापदादा म्हणले की या प्रोजेक्टला पासपोर्ट, कारण मी थोडं त्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे किंवा याच्या झाडाचे पैसे कसे काढले जातात, विहिरीचे पैसे कसे काढले जातात, घराचं व्हॅल्युएशन कसं काढलं जातं याचं बऱ्यापैकी मला सुद्धा त्यातलं माहिती आहे. 20 वर्ष मी ते काम केलेलं आहे. पण निश्चितपणानं हे करत असताना सुद्धा जर 5 पट मार्केट रेट प्रमाणे जरी पैसे देणार असतील तर ते 5 पटाचे पैसे सुद्धा शेतकऱ्याला भविष्याच्या दृष्टीने जर बघितलं तर ते 20 वर्षानं, 30 वर्षानं, 50 वर्षानंतर ते अति काळीमूळ होणार आहे.
आणि हा सगळा भकास जो काय आपण कोकणचा स्टार्ट आहे, आपण शुभारंभ आहे कोकणाचा, तर निश्चितपणानं साखरेचा पट्टा तर आहेच, कारखानदारी तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात येत्या. जवळजवळ 20 कारखाने याच्यामध्ये सांगली आणि करवीरमधले म्हणजे कोल्हापूरमध्ये 20 ते 22 कारखाने बाधित होतात. आणि हे बाधित कारखान्याचं सुद्धा उत्पन्न घटणार आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न घटणार आहे. त्याच्यामुळे सहकार मोडीत निघणार आहे. सहकार मोडीत निघाला तर निश्चितपणानं आपली गावाच्या गावं, कारण करवीर जिल्हा चालतो फक्त सहकारावरती चालतो. म्हणून निश्चितपणाने याचा सगळ्यांना गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि खरं काय आहे, सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्या IRBचा प्रोजेक्ट हा कोल्हापूरला आला. IRBचा प्रोजेक्ट हा पुढाऱ्यांनी स्वीकारला, नेत्यांनी स्वीकारला, त्या सत्ताधीशांनी स्वीकारला, पण जनतेने तो उद्ध्वस्त करून टाकला. प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर उद्ध्वस्त करून टाकला. पण तेच चाललं, तो रस्ता होता, तो शहरातला रस्ता होता. पण इथं जर आपण बघत बसलो, रस्ता झाला, बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याचा परिणाम व्हायला लागल्यानंतर आपण जर उद्ध्वस्त करायला गेलो तर निश्चितपणाने तो रस्ता उद्ध्वस्त होणार नाही. हा तुमच्या रामाच्या कथेच्याप्रमाणे हा लंकेचा रावण आहे. निश्चितपणाने याला सगळ्यांनी मिळून जाणार तर बरं होईल. आता इथं रामाने फक्त जाऊन चालणार नाही, प्रत्येकानं राम व्हायला लागेल, प्रत्येकानं हनुमान व्हावं लागेल. त्याच वेळी हा प्रोजेक्ट इथून जाईल. आणि निश्चितपणानं आजच्या बैठकीला आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी, कारण 18 गावापैकी 19 बीड होते की तिथं अजून बैठक झाली नव्हती. 18 गावामध्ये बैठक झाल्या, 18 गावात झाली. महादेव आमचं ग्रामदैवत महादेवच आहे, कल्लेश्वर आहे. तिसरा डोळा वेळानं उघडतो पण निश्चित उघडतो आणि तो नष्ट सुद्धा होतो. ते काय निश्चितपणानं या निश्चितपणानं सगळे नेते जागृत झाले. सत्यजित पाटील आहेत, टुटू आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये ठराव मांडावा. तिथील आधी सूचना जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा विरोधात दर्शवावा. आणि जे जे काही लोकप्रतिनिधी तुमच्या सहाय्याच्या पंचायत समितीला आहेत किंवा वरच्या लेवलला आहेत, हा फक्त जनलढा नसून हा प्रोसिजर मधला लढा सुद्धा आहे. निश्चितपणानं तो सुद्धा तुम्ही करावा आणि सगळ्या मिळून ताकदीनं आपण हे संकट पार करूया. आणि सरांच्या म्हणण्याप्रमाणे हनुमानानं जी लंका जाळी, तसा हा शक्तीपीठाचा प्रोजेक्ट आपण इथनं जाळून घालूया. एवढं मी माझं मनोगत व्यक्त करतो.